नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे स्वागत करतो. जखमी वाघाच्या ढुंगणावर माकड देखील फुंकर मारून टाळ्या पिटतं, मजा घेतं, आनंद लुटतं. किंवा एखादी खंगलेली सिंहीण ती जर रस्त्याच्या कडेला बसलेली असेल, पहुडलेली असेल, तर तिच्या ओठांचा मुका घेऊन कोल्हा पसार होतो. गरीब की जोरू सब की भाभी. मला असं वाटतं ही म्हण या दिवसामध्ये विशेषतः राहुल गांधी यांना किंवा गांधी परिवाराला, ज्यांची एकेकाळी प्रचंड दहशत होती, दरारा होता, रुबाब होता, त्यांच्याविषयी बोलबाला होता, जे गांधी घराणं देशाचं एकमेव टॉपचे नेते होते, त्याच गांधी घराण्यातल्या राहुल गांधी यांची कोणीही फिरकी घ्यावी, त्यांना पप्पू ठरवावं, त्यांची मजा घ्यावी, हा असला प्रकार अगदी अलीकडे आपल्या राज्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या तोंडून घडला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना उघडं केलं आहे, पप्पू ठरवलं आहे, नालायक ठरवलं आहे, त्यांना नागडं केलं आहे, शब्दातून नागडं केलं आहे, जे विपरीत घडलं आहे, अजिबात योग्य नव्हतं किंवा नाही, या पद्धतीचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या नेत्याविषयी म्हणजे राहुल गांधी यांच्याविषयी अगदी जाहीररित्या काढलेलं आहे. प्रसंगी विरोधकांना, भारतीय जनता पक्षाला, अनेक दिग्गज नेत्यांना तोंड देणारे, इंग्रजी हिंदीतून भाषण करताना त्यांच्यावर होणारी टीका ते मोठ्या मनाने सहन करणारे, भारत जोडो यात्रा काढून अख्ख्या देशात, संपूर्ण हिंदुस्थानात वणवण फिरणारे, संकटाची किंवा कुठल्याही हवामानाची काळजी चिंता पर्वा न करता ज्यांनी भारत जोडो यात्रा काढून देशात आणि विदेशात पुन्हा एक वार काँग्रेसची मान उंच करण्याचा जो मनापासून प्रयत्न केला आहे, करता आहेत, प्रसंगी परदेशात जाऊन देखील आमची काँग्रेस, आमचा पक्ष कसा योग्य हे विदेशातील मंडळींना पटवून सांगणारे, आपल्या या देशामध्ये सिंपथी मिळवण्याचा किंवा लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणारे, धडपडणारे, त्यात बऱ्यापैकी यश मिळवणारे राहुल गांधी, त्यांची इज्जत आपल्या शब्दातून, आपल्या भाषणातून, भाषणाच्या ओघात विजय वडेट्टीवार यांनी काढलेली आहे. ही त्यांची मोठी चूक आहे. पण आश्चर्य असं वाटतं की वडेट्टीवार यांच्या या चुकीवर, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर गांधी घराण्याला किंवा राहुल गांधी यांना अपमानित केल्यानंतर देखील राज्याचे सारेच काँग्रेस नेते गप्प आहेत, मूग घेऊन बसले आहेत. त्यावर चकार शब्द तोंडातून काढायला ते तयार नाहीत. किंबहुना दिल्लीतले किंवा देशाचे काँग्रेसचे जे नामवंत, निष्णात किंवा ज्यांच्या हाती काँग्रेसची सूत्र आहेत, असा कुठलाही नेता वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना अपमानित केला आहे, त्यावर अजिबात बोलायला, तोंडातून चकार शब्द काढायला
वडेट्टीवार यांचा निषेध करायला किंवा वडेट्टीवार यांची पक्षातून आणि त्यांना दिलेल्या पदपदकावरून हकालपट्टी करायला कुठल्याही नेत्यानं मागणी केलेली नाही, मग तो नेता राज्यातला असेल किंवा देशाचा. एक मात्र माझ्या कानावर आला आहे, किंबहुना ती तशी चर्चा आहे की राहुल गांधी यांच्याविषयी काढलेल्या वक्तव्यावर आपल्यावर टीका होऊ शकते, म्हणून वडेट्टीवार यांनी मीडियातल्या काही मंडळींना साकडं घातलं आहे, अशी माझी नक्की माहिती आहे. त्यातून मला असं वाटतं की बऱ्यापैकी या अतिशय गंभीर विषयावर विशेषतः मीडियानं, राज्यातल्या मीडियानं पांघरून घातलेलं आहे, जे मला असं वाटतं की ते अजिबात योग्य नाही. मीडियानं कायम कणखर, उघड आणि स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं असतं, गरजेचं आहे. अगदी आत्ताच म्हणजे मी तुमच्यासमोर बोलताना माझ्या कानावर बातमी आली की दिल्लीतल्या मीडियानं, विशेषतः तिथल्या काही लोकल वाहिन्यांनी किंवा काही वृत्तपत्रांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याबद्दल बातमी दिलेली आहे, बातमी प्रसारित केलेली आहे. आणि ती बातमी वाचून, म्हणजे ज्या प्रकारे वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांना अपमानित केलं, ते बघून, ते ऐकून, ते वाचून राहुल गांधी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा दिल्लीत जो काँग्रेस नेत्यांचा एक गट आहे, ते मात्र विजय वडेट्टीवार यांच्यावर चिडले आहेत, संतापले आहेत, रागावले आहेत. आणि त्यांच्या संतापण्याचा, रागवण्याचं दखल राहुल गांधी नक्की घेऊ शकतात, ज्याचे मोठे विपरीत परिणाम विशेषतः वडेट्टीवार यांना नक्की भोगावे लागणार आहेत. आणि वडेट्टीवार यांची पाठराखण करणाऱ्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना देखील राहुल गांधी यांचा वडेट्टीवार यांनी केलेला अपमान, त्यावर जाब विचारण्यात येणार आहे, अशी माझी माहिती आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की राहुल गांधी यांच्या बाबतीमध्ये या पद्धतीचं वक्तव्य करणं, म्हणजे ज्या राहुल गांधी यांनी किंवा गांधी घराण्यानं किंवा काँग्रेसच्या या नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली, आमदार म्हणून निवडून आणलं, आमदार केलं, विधानसभेत पाठवलं, विरोधी पक्षनेतेपद दिलं. अनेक राज्यातले नेते त्यासाठी उत्सुक आणि इच्छुक असताना त्या साऱ्यांना डावलून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं, मंत्री केलं, त्यांना श्रीमंत केलं. त्याच नेत्याची अगदी त्यांना जाहीर अपमानित करण्याचा विजय वडेट्टीवार यांचा तो प्रयत्न मला असं वाटते फसला आहे. कारण वडेट्टीवार अगदी जाहीर म्हणाले आहेत की राहुल गांधी हे अजिबात चांगले वक्ते नाहीत, आणि हेच ते वादग्रस्त वक्तव्य. एकतर आधीच विरोधक त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या भाषणांवर टीका करतात, मजा घेतात, त्यांच्यावर वेगवेगळे चुटके करून मोकळे होतात. आणि या अशा वेळी पक्षातल्याच एका जबाबदार नेत्यानं, ज्याला राहुल गांधी यांनी विशेषतः मोठं केलं, त्याच राहुल गांधी यांचा अपमान विजय वडेट्टीवार करतात. मला असं वाटतं की राज्यातल्या इतर काँग्रेस नेत्यांनी त्यावर
सिरियस होऊन नेमकी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. राहुल गांधी यांचं विशेषतः भाषण करताना अनेकदा चुकीची उदाहरणं देणं, अनेक विचित्र संदर्भ देणं, असंबद्ध बोलणं, त्यावर विरोधक टीका करतात, अपमानित करतात. पण राहुल गांधी अशावेळी शांत आणि संयमी राहून विशेषतः विरोधकांना ईट का जवाब पत्थर से देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सतत धडपडतात. किंबहुना या अलीकडल्या काही वर्षांमध्ये जेव्हा सोनिया गांधी ह्या प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यानं थोड्याशा शांत बसलेल्या असताना त्यांच्या चिरंजीवानं जो गमतीचा विषय होता त्यानं सिरियसली नेतृत्व कसं करायचं याचा अतिशय चांगला प्रयोग राबवला आणि त्यात काही दिवसांमध्ये, अलीकडल्या काही महिन्यांमध्ये राहुल गांधी कमालीचे यशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यांची देशभर बऱ्यापैकी लोकप्रियता वाढलेली आहे आणि हे सारं कौतुक त्यांच्याविषयी न सांगता वरून विजय वडेट्टीवार हे त्यांच्यावर जबरी टीका करून मोकळे होतात, त्यांना अपमानित करतात. तेव्हा या राज्यातले ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण किंवा गांधी घराण्यावर प्रेम करणारे, त्यांच्याशी घरोबा असलेले, ज्यांना गांधी घराण्यानं मुख्यमंत्री केलं ते पृथ्वीराज चव्हाण किंवा थेट राहुल ब्रिगेडची नेता अशी ओळख असणारी तोंडफळ यशोमती ठाकूर किंवा मुंबईची अध्यक्ष वर्षा गायकवाड किंवा विरोधकांच्या टीकेला न घाबरता प्रसंगी पक्षातल्या नेत्यांनाही पटकन उत्तर देणारे नानाभाऊ पटोले असतील, अनंत गाडगीळ असतील, गजानन देसाई असतील, असे विविध नेते तोंडात मूग गिळून शांत बसलेले आहेत. याचं मला राहून आश्चर्य वाटतं आहे. कारण राहुल गांधी यांना या पद्धतीनं अपमानित करणं म्हणजे त्यांना आपल्याच नेत्यांनी, आपल्याच माणसांनी, आपल्याच कार्यकर्त्यांनी मागे खेचण्यासारखं आहे. आणि त्यावर म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी थेट टीका केलेली असताना देखील वडेट्टीवार यांना जाब विचारला जात नाही. याचा मेसेज नेमका असा जाऊ शकतो की काँग्रेसमध्ये आपल्या नेत्याविषयी, राहुल गांधीविषयी काहीही बोललं तरी कोणतीही ॲक्शन घेतला जात नाही. कारण वडेट्टीवार यांना जर जाब विचारला आणि ते जर काँग्रेस पक्षातून बाहेर पडले तर राज्यात आपल्या पक्षाचं येणाऱ्या निवडणुकांमधून नुकसान होऊ शकतं. कदाचित ही भीती राज्यातल्या नेत्यांना किंबहुना दिल्लीतल्या नेत्यांना देखील वाटत असावी आणि म्हणून साऱ्यांनी या अशा गंभीर वक्तव्यावर शांत राहण्याची काँग्रेसच्या भरवशावर नवश्रीमंत झालेल्या विजय वडेट्टीवार यांच्याबाबत ही अशी विचित्र वादग्रस्त भूमिका घेतली असावी हे मला वाटतं. पण विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर राज्यातला जो सामान्य कार्यकर्ता आहे, जे स्थानिक नेते आहेत, त्यांची ताकद तोकडी असेल, कमी असेल, कदाचित त्यांच्या आवाज उठवण्याला फारशी किंमत नसेल, पण ते सारे वडेट्टीवार यांच्यावर मनापासून चिडले आहेत, रागावले आहेत. म्हणून वडेट्टीवार तुम्ही असे का बोललात असा जाहीर जाब विचारण्याची नेमकी वेळ आलेली आहे. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार.
गहनों से ऐसे सजे सजाए। इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी। रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स।